नमस्कार, मी ज्ञानदा कदम. नमस्कार, मी अश्विन बापट आणि सकाळचे 9:59 म्हणजे अवघं 1 मिनिट आणि आता पुढच्या मिनिटभरात नगरपालिका नगरपंचायत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 288 पैकी 285 नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतमोजणी सुरू होईल आणि याच मतमोजणीचे सर्वात वेगवान निकाल आणि सर्वात अचूक निकाल, ब्रेक फ्री निकाल, ब्रेक नसेल जोपर्यंत या निवडणुकांचे निकाल पूर्ण होत नाहीत तोपर्यंत एबीपी माझावरती ब्रेक नसेल. त्यामुळे ब्रेक फ्री निकाल, अचूक निकाल, वेगवान निकाल तुम्ही एबीपी माझावरती पाहू शकाल. आणि यातली आणखी एक अपडेट म्हणजे ऑलरेडी भाजपचे 3 नगराध्यक्ष बिनविरोध आलेले आहेत. त्यामुळे निकाल लागायच्या आधीच 3 ठिकाणी भाजपने आपला झेंडा फडकवलाय. 3 नगराध्यक्ष त्यांचे बिनविरोध आले. 288 पैकी दोंडाईचा आणि अनगर नगरपंचायतीत सर्व नगरसेवकही बिनविरोध आले आणि त्यामुळे आधीच भाजपने आपलं अकाउंट उघडलेले. तर निकालामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष राहण्याची शक्यता व्यक्त होती आणि शक्यता चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केली आहे. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी की काही वेळापूर्वी विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते ते सुद्धा असा दावा करतायत की भाजप सत्तेत आहेत, त्यांनी सर्व शक्ती वापरलेली आहे. त्यामुळे निवडणुकीत भाजप क्रमांक 1चा पक्ष असेल तर काँग्रेस हा क्रमांक 2चा पक्ष असेल. दरम्यान शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना सुद्धा अनेक जागांवरती यश मिळवणं शक्य होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी की सगळी राजकीय समीकरणं या निवडणुकांमध्ये पूर्णपणे पालटलेली आहेत, बदललेली आहेत. बऱ्याचशा ठिकाणी महायुती झालेली नाही, महाविकास आघाडी झालेली नाहीये. जे सत्तेमध्ये एकत्र आहेत ते या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत. तर महाविकास आघाडी सुद्धा त्यांच्यामध्ये तेच चित्र पाहायला मिळते. राज्यातल्या अशा बऱ्याच नगर परिषदा आणि पंचायती आहेत की जिथे अनेक नेत्यांच्या सगळे सोयऱ्यांना प्राधान्य दिलं जात आहे. तिथे काय झालंय बघावं लागेल. ज्या ज्या ठिकाणी भाजपनं पहिल्यांदाच आपल्या चिन्हावर निवडणूक लढवली, जसं की सोलापूरमध्ये सगळ्याच जागांवरती भाजपनं पहिल्यांदा त्यांच्या चिन्हावरती निवडणूक लढवली आहे. तिथला निकाल काय असेल याची उत्सुकता आहे. मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे, उत्कंठा शिगेला पोहोचली आहे की 285 नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये आज चित्र नेमकं काय समोर येते. ब्रेक फ्री निकाल आपण पाहू शकणार आहोत. अश्विन, खरंय, महाकव्हरेज आणि जसं ज्ञानदा आपण म्हणतोय की इकडे कुठलीही समीकरणं म्हणजे जी सत्तेमधली आहेत महायुती आणि महाविकास आघाडी असं जे 2 आपण म्हणूया बाजू आहेत तर तसं इकडे नाहीये. किंबहुना महायुतीमधला एक पक्ष आणि महाविकास आघाडीमधला एक पक्ष अशी कॉम्बिनेशन्स आपल्याला इकडे बघायला मिळेल. अशी समीकरणं आहेत. जसं कागलचं उदाहरण, 2 राष्ट्रवादी एकत्र आले आहेत आणि त्यांच्या समोर कोण आहे तर महायुतीमधलाच पक्ष म्हणजे शिवसेना. त्यामुळे अशी वेगळीच समीकरणं इकडे समोर आलेली आहेत. बघूया आता नेमकं कोण बाजी मारत आहे. मात्र आता मतमोजणी जी आहे ती सुरू झालेली आहे, 10 वाजून गेलेली आहेत आणि त्यामुळे कुठल्याही क्षणी आता पहिला कल ज्ञानदा आपल्या हाती येऊ शकतो. आणि या निवडणुका महापालिका निवडणुकांच्या आधी पार पडल्यात. त्याची मतमोजणी सुद्धा महापालिकेला जेव्हा जेमतेम 20 दिवस शिल्लक आहेत तेव्हा ती होतीये. त्यामुळे एक प्रकारे प्रिलिम म्हणावी लागते ही महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांची. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गणितं फार वेगळी असतात. त्याची तुलना आपण विधानसभा, विधान परिषदा किंवा लोकसभेच्या निकालाशी करू शकत नाही. तशीच ती महानगरपालिकेशी करणं सुद्धा थोडंसं अवघड बनतं. पण कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावणं, पक्ष म्हणून आपण तळागाळामध्ये किती स्ट्रॉंगली पोहोचलेलो आहोत याचा संदेश कार्यकर्त्यांना देणं, एक प्रकारे तोच हिडन मेसेज मतदारांपर्यंत पोहोचवणं, यासाठी या निवडणुका निश्चितपणे फायदेशीर ठरतात कोणत्याही पक्षाला. आणि एका मोठ्या निवडणुकीच्या आधी या निवडणुका पार पडत असल्यामुळे त्याचं महत्त्व वाढतंय. कणकवलीतनं अश्विन अपडेट आहे. खरंय, कणकवलीमध्ये आपण जाणार आहोत कारण कणकवलीमध्ये संदेश पारकर यांच्या विजयाचे बॅनर झळकलेत आणि अनेक ठिकाणी असे बॅनर झळकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्कलकोटमध्ये सुद्धा भाजपनं विजयाच्या आधीच सेलिब्रेशन सुरू केलेलं होतं. तिथे आपण कोल्हापूरमध्ये सुद्धा, कागलमध्ये सुद्धा हीच परिस्थिती पाहिली की ज्याचा उल्लेख तू मगाशी केला की कागलमध्ये 2 राजकीय विरोधक एकत्र आलेले आहेत. मंडलिकांच्या विरोधात ते एकत्र येतात. समरजित सिंग घाडगे आणि हसन मुश्रीफ यांनी हातमिळवणी केली आहे. आणि ही दृश्य जी आहेत ती अर्थातच मतमोजणी केंद्रावरची दृश्य आहेत. मगाशी बीडमध्ये मोठा राडा झाला होता. बीडमध्ये काय झालं तर मतमोजणी केंद्रामध्ये जाण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. प्रत्येक उमेदवाराचे काही प्रतिनिधी असतात, त्यांच्याकडे अधिकृत ओळखपत्र असतं आणि ते ओळखपत्र पाहिल्यानंतरच त्यांना आत प्रवेश दिला जातो. पण एकाच वेळेला अनेकांना आत जायचं होतं, त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. आतापर्यंत 3 जागांचे निकाल स्पष्ट झालेत कारण त्या बिनविरोध जागा आहेत आणि त्या 3ही भाजपच्या खात्यात आहेत. खरं, आणि या निमित्ताने आपण ही टॅली जी आहे ती आपल्या प्रेक्षकांना ज्ञानदा सांगूया. बरोबर. तर आपल्या टीव्ही स्क्रीनवर वरती जे आकडे आपल्याला दिसत आहेत ते आहेत नगराध्यक्ष, म्हणजे कोणाचे किती नगराध्यक्ष ही ती टॅली आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार, ठाकरेंची शिवसेना आणि इतर
अशी ही आकडेवारी असेल. आणि जसं आपण म्हणतोय की 3 नगराध्यक्ष आधीच भाजपने बिनविरोध त्यांचे जिंकलेले आहेत, त्यामुळे भाजपने तिकडे 3 जागा ज्या आहेत त्या जिंकलेल्या आपल्याला बघायला मिळतात. तर इकडे आपल्या स्क्रीनच्या उजवीकडे नगरसेवकांची संख्या आहे, ज्याच्यामध्ये अर्थातच पुन्हा एकदा प्रत्येक पक्षाचे किती नगरसेवक ही आकडेवारी आपल्याला दिसते. आणि या बाजूला स्क्रीनच्या लक्षवेधी लढती कोणत्या आहेत ते आपण दाखवतोय. म्हणजे या नगरपंचायत नगरपालिका निवडणुकांच्या मध्ये देखील काही अतिशय इंटरेस्टिंग लढती आहेत. काही जसं तू मगाशी उल्लेख केला काही कुटुंबातलेच काही सदस्य आहेत आणि त्याच्यामुळे देखील त्या नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली. तर त्या नेत्यांची नावं, त्या सदस्यांची नावं आपण आपल्या स्क्रीनच्या या बाजूला दाखवतोय. त्यामुळे ही आपली टॅली असेल, हा आपला टीव्ही स्क्रीन असेल आणि पुढचे काही तास हा महानिकाल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि निकालात काय होणार याची उत्सुकता यासाठी अश्विन जास्त आहे, कारण तब्बल 9 वर्षांनी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत आणि त्यामुळे या निकालांना किंवा या निवडणुकीला विशेष महत्त्व सुद्धा प्राप्त झालेलं आहे. 247 पैकी 246 नगर परिषदांची निवडणूक झाली. पातूर नगर परिषदेचं प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे ती निवडणूक लांबलेली आहे. यातल्या ज्या 10 नवीन नगर परिषदा आहेत, म्हणजे 246 पैकी 10 या नवीन नगर परिषदा आहेत आणि उरलेल्या ज्या 236 नगर परिषदा आहेत त्यांची मुदत संपलेली होती, पण बराच काळ या निवडणुका रखडलेल्या. नगर परिषदेमध्ये सदस्य संख्या नेमकी किती असते तर ती 20 ते 75 पर्यंत जाऊ शकते. काही अपडेट आहेत अश्विन? खरंय. आणि टपाली मतमोजणी ज्ञानदा सुरू झाली. जसं आपण म्हटलं की आता कल हाती यायला लागतील. आणि टपाली मतमोजणीत काय घडलंय तर तिन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपने मगाशी जो विश्वास व्यक्त केलेला त्याच काही प्रमाणात कल जे आहेत ते सुरू झालेले आपल्याला दिसत आहेत. कारण टपाली मतमोजणीमध्ये 3 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर. हो, ही 3 ठिकाणं कोणती आपल्याला पाहावं लागेल. टपाली मतमोजणी सुरू झाली आहे, पोस्टल बॅलेट ज्याला आपण म्हणतो, आणि त्यानंतर अर्थातच ईव्हीएम मशीन्स उघडली जातील. आणि छोटी संख्या आहे, म्हणजे नगर परिषदा पालिकांची संख्या छोटी, इथल्या सदस्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे 2-1 तासामध्ये चित्र राज्यभरातलं स्पष्ट व्हायला काहीच हरकत नाही. पण प्रत्येक पक्षाकडनं हा दावा केला जातोय की आमचाच पक्ष या निवडणुकीमध्ये क्रमांक 1चा पक्ष असेल. भाजपला सातत्यानं हा विश्वास आहे की भाजप या निवडणुकीमध्ये राज्यात सर्वात पहिला पक्ष बनेल. निकालांच्या बाबतीमध्ये त्यांचे विविध नेते तसे दावे सुद्धा करतात. महापालिकेच्या पार्श्वभूमीवरती होणारी ही निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरते. पण ही निवडणूक गाजली कशामुळे? एकतर स्थानिक पातळीवरती जे सत्तेत बसलेत त्यांनी कोणती गणितं मानली नाहीत आपल्या युतीची, आपल्या आघाडीची. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी असंही चित्र आहे की तिरंगी लढत ही नेमकी कोणात आहे तर ती भाजप शिवसेना, म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, असं सुद्धा एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पण या पक्षांनी जे त्यांचे विरोधक आहेत, राजकीय विरोधक, त्यांच्याशी सुद्धा हातमिळवणी केलेली आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी या निवडणुका गाजल्यात. तुळजापूर असेल, जसा मगाशी उल्लेख झाला तो म्हणजे बीड असेल, अशी काही संवेदनशील ठिकाणं आहेत राज्यातली की जिथं निवडणुकीच्या वेळेला सुद्धा, मतदानाच्या वेळेला सुद्धा आणि आता मतमोजणी पूर्वी सुद्धा काहीसा गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला. 3 ठिकाणी आतापर्यंत भाजपचे उमेदवार आघाडीवरती आहेत. नागपूरमध्ये काय घडतंय? नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे 3ही उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आहे. नागपूरमध्ये म्हणजे विदर्भामध्ये एक प्रकारे 100 आहे नगर परिषदा आणि पालिका निकालांची, कारण 80 नगरपालिका आणि 20 नगरपंचायतींचे निकाल आहेत अश्विन. खरंय. त्यामुळे त्या 100 मधले आता 3 कल जे आहेत ते आपल्या समोर येतात. नागपूरमधले नगराध्यक्ष पदाचे भाजपचे 3 उमेदवार हे नागपूरमध्ये आघाडीवर आहेत. आणि वरती जर आपण टॅली बघितली ज्ञानदा तर भाजपचे 6 ठिकाणी आणि काँग्रेस 2 ठिकाणी, म्हणजे 8 आतापर्यंत कल आपल्या समोर येतात. त्यातले 3 बिनविरोध आहेत अर्थातच. त्यामुळे 3 ठिकाणी आणखी भाजप आणि 2 ठिकाणी काँग्रेस. आणि नगराध्यक्ष पदासाठी आपल्याला सांगावं लागेल की ही थेट निवडणूक होतीये. यापूर्वी ही निवडणूक थेट नसायची. 288 पैकी 8 नगराध्यक्ष पदांचे कल आपले समोर आले आहेत. सावनेर, बेसा आणि काटोलमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर गोधनी आणि खापा या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे काँग्रेसने देखील 2 ठिकाणी आघाडी घेतली आहे, भाजपने 3 ठिकाणी आघाडी घेतली आहे. बघूया आता पुढे नेमके बाकीचे पक्ष आपलं अकाउंट कसं उघडतात, आपलं खातं कसं उघडतात. पण तुर्तास 3 ठिकाणी भाजप आघाडीवर, 2 ठिकाणी काँग्रेस आघाडीवर. आणि जी आपण टॅली बघतोय त्याच्यामध्ये भाजप 6, काँग्रेस 2 अशी स्थिती आहे. 288 नगराध्यक्ष, ज्याच्यामध्ये 8 कल आता समोर आहेत. 3 ऑलरेडी बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे 3 ठिकाणी भाजप आघाडीवर, 2 काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार, ठाकरेंची शिवसेना आणि इतर याची आकडेवारी आपल्याला अजून यायची आहे. मात्र सध्याची जी माहिती आहे त्यानुसार सावनेर, बेसा आणि काटोल भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर गोधनी आणि खापा या 2 ठिकाणी काँग्रेसने आघाडी घेतल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे आता 10 वाजून 9 मिनिटं, 10 मिनिटं साधारण आता झालेली आहेत. निकाल
जी मतमोजणी जी आहे ती सुरू होऊन 10 मिनिटांमध्ये हे कल आपल्या समोर आहेत. टपाली मतमोजणी जी आहे ती मगाशी आपण बघितलेलं होतं, समोर आलेली होती. आणि आता ईव्हीएमची जे कल आहेत, ईव्हीएमची जी आकडेवारी आहे ती पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्या समोर येऊ शकते. तेव्हा सध्याची ही स्थिती, गोधनी खापा काँग्रेस नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवर, तर 3 ठिकाणी म्हणजे सावनेर, बेसा आणि काटोल भाजपने आघाडी घेतली. त्यामुळे विदर्भामध्ये एक प्रकारे अश्विन काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढाई आपल्याला तशी पाहायला मिळते. ती आधीपासून सुद्धा आहे. आपण जर का स्थानिक पातळीवरचा विचार केला तर 288 पैकी 10 जागांचे कल समोर आले आहेत. बीडमध्ये मतमोजणीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या ज्योती घुमरे या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. बीडमधला हा पहिला कल आपल्या समोर येतोय आणि असंही होऊ शकतं की नगराध्यक्ष हा वेगळ्या पक्षाचा त्या नगर परिषदेमध्ये किंवा पंचायतीत येऊ शकतो आणि पॅनल वेगळ्या पक्षाचं निवडून येऊ शकतं. कारण इक्वेशन वेगवेगळी आहेत. आपण जसं मगाचपासून म्हणतोय की कोण कोणाबरोबर आहे हे आता आपल्याला जे आपण म्हणतोय की ते सांगणं डिफिकल्ट आहे. कारण मित्रपक्ष एकमेकांविरोधात पण आहेत आणि समोरच्या म्हणजे महाविकास आघाडीतला एखादा घटक देखील इकडे आहे. धाराशिवमधली अपडेट, नगराध्यक्ष पदासाठी भाजपचा उमेदवार आघाडीवर आहे. धाराशिवमधून देखील आता अपडेट येते आहेत. नागपूरमधली अपडेट बघितलेली आणि आता धाराशिवमध्ये देखील नगराध्यक्ष पदाकरता भाजप उमेदवार आघाडीवर. धाराशिवमध्ये मतमोजणीच्या आधी प्रचंड मोठा गोंधळ झालेला होता. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या अनुषंगानं भाजप सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. तर गेवराई नगर परिषदेमध्ये भाजपच्या उमेदवार ज्या आहेत त्यांची लीड आपल्याला पाहायला मिळते. हे सध्याचे कल आहेत, हे निकाल म्हणता येणार नाहीत. काही मिनिटांनंतर, एका तासाभरानंतर चित्र स्पष्ट होत जाईल. पण सध्या 12 जागांवरती भाजपनं नगराध्यक्ष पदांसाठी आघाडी घेतल्याचं चित्र आहे. 288 ठिकाणची टॅली आपण पाहतोय. 3 ठिकाणी आधीच बिनविरोध निवडणुका झालेल्या होत्या, तिथे भाजपनं बाजी मारलेली होती. टॅली बदललेली. अश्विन, टॅली सांगूया. टॅलीमध्ये आता नगराध्यक्ष एकूण 15 ठिकाणचे आपल्याला जे कल किंवा निकाल आपण म्हणतोय हाती येतात. तर 12-1-2 अशी स्थिती आहे. भाजप 12, शिवसेना 1, काँग्रेस 2, राष्ट्रवादी शरद पवार ठाकरेंची शिवसेना अजूनही अकाउंट उघडलेलं नाही. दरम्यान एक अपडेट येते सिल्लोडमधनं. अब्दुल सत्तारांचा मुलगा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये आघाडीवर आहे. अब्दुल सत्तारांचा मुलगा निवडणुकीत आघाडीवर असल्याची अपडेट येते सिल्लोडमधनं. अब्दुल सत्तार शिवसेनेचे नेते आणि त्यांचा मुलगा नगराध्यक्षपद निवडणुकीत आघाडीवर. तसं आपण म्हटलेलं की अनेक ठिकाणी सगळे सोयऱ्यांची बांधिळी आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली. कुणाची पत्नी, कुणाचा मुलगा, कुणाची बहिणी, तर बऱ्याचशा ओळखीच्या लोकांना, कुटुंबातल्या व्यक्तींना तिकीटं देण्यात आलेली होती. सावंतवाडीत काय होतंय, भाजप 234 मतांनी आघाडीवरती आहे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये. सावंतवाडीमध्ये सुद्धा निलेश राणे, नितेश राणे कुटुंबामध्येच, म्हणजे अर्थातच भाजप विरुद्ध सर्व अशी निवडणूक सावंतवाडीची सुद्धा आहे. 324 जागांनी किंवा 324 मतांनी सध्या सावंतवाडीत भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे कोकणामध्ये कोण बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. कारण जो प्रकार सगळा समोर आलेला होता, निलेश राणेंनी केलेले आरोप, मग त्याच्यावर नितेश राणेंचं मत, त्याच्यानंतर मग बाकीच्या नेत्यांचे मत, थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यावर निलेश राणेंनी घेतलेला आक्षेप, हे सगळं समोर आल्यानंतर आता तिकडचा निकाल काय लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष असताना सावंतवाडीमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. तर तिकडे बीड नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत गेवराईमध्ये भाजपच्या गीता पवार यांनी आघाडी घेतली. त्यामुळे सध्याच्या कलांमध्ये भाजप 13, काँग्रेस 2, शिवसेना 1 अशी स्थिती आहे. नगराध्यक्ष पदाचे एकूण 16 कल किंवा निकाल जे ते आपल्या समोर येतात, ज्याच्यामध्ये भाजपने अर्थातच आघाडी घेतलेल्या एकूण 13 ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेस 2, शिवसेना 1 अशी स्थिती. सावंतवाडीच्या नगराध्यक्ष पदाकरता भाजपच्या श्रद्धाराजे भोसले आघाडीवर आहेत. सावंतवाडीमधनं मोठी अपडेट, श्रद्धाराजे भोसले भाजपच्या आघाडीवर आहेत. आणि जसं आपण म्हणतोय कोकणामध्ये नेमकं काय होणार, अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण अतिशय गाजलेली निवडणूक आणि त्याच निवडणुकीमध्ये सावंतवाडीत नगराध्यक्षपदीच्या उमेदवारीकरता भाजपच्या श्रद्धाराजे भोसले यांनी आघाडी घेतली आहे. सावंतवाडीत भाजप 324 मतांनी आघाडी घेतलेली आहे. आणि मुक्ताईनगरमधली अपडेट, टपाली मतदानात शिवसेनेने आघाडी घेतली आहे. मुक्ताईनगरमध्ये देखील खडसे आणि चंद्रकांत पाटील अशी लढाई आहे. शिवसेनेचे आमदार आहेत चंद्रकांत पाटील आणि खडसे अर्थातच शरद पवारांच्या पक्षाकडनं. मात्र टपाली मतदानात मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेची आघाडी बघायला मिळते. आणि तिकडे वरती राष्ट्रवादीचं अकाउंट देखील ओपन झाल्याचं चित्र बघायला मिळते. नगराध्यक्षाचे 20 कल हाती येत आहेत. 13-3-2-2 भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.